बघूयात आता संगीता किती यशस्वी होते ते. पहिला टप्पा तर तिचा पार झालाय, कारण अद्वैत आणि कलाचं लग्न झालंय. तो त्याच्या बायकोला हार घालण्यापेक्षा, म्हणजे जी नवरी आहे तिच्या गळ्यात हार घालण्यापेक्षा तिच्या बहिणीच्या गळ्यात घालतो. हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती बघितलेला आहे आणि तसंच या मालिकेत आपण पाहतोय. मला असं वाटतं की हा प्रॉपर सेटअप झालेला आहे. दोन कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टर्स जे एकमेकांबरोबर एक क्षणही थांबू शकत नाहीत, ते एका लग्नाच्या कंडिशनमध्ये, क्रायसिसमध्ये आलेले आहेत आणि आता इथून पुढे हो मलाही आवडेल विलन भूमिका करायला. मीही खूप एक्सायटेड आहे. असा कधी चान्स मिळतोय माहिती नाही. नमस्कार, मी अक्षर कोठारी, म्हणजेच तुमचा लाडका अद्वैत चांदेकर. सध्या हंच मीडियाची टीम आमच्या सेटवर आलेली आहे, लक्ष्मीच्या पावलांनीच्या, आणि माझ्यासमोर येणार आहेत काही प्रश्न ज्याची मला उत्तर द्यायची आहेत. लक्षात नाही, आता मोजायचं सोडून दिलेलं आहे, पण हे या मालिकेतलं पहिलं लग्न आहे, त्यामुळे तसंच कन्सिडर करतोय ॲक्टर म्हणून की हे पहिलं लग्न शूट होतोय. म्हणजे फ्युचरला ज्या लोकेशनवरती आम्ही लग्नाचा सेटअप केला होता तिथे आम्ही 4 दिवस शूट केलं आणि बाकीचं सगळं आम्ही इथे करतोय या सेटवर. गेटअप आता बऱ्यापैकी लोकांपर्यंत तो पोहोचलेला आहे की एक आयकॉनिक फेटा आहे जो साडीपासून बनवलेला आहे, आणि हे कॉस्ट्युम जे आहेत ते म्हणजे अंगरखा, हा त्याला पण पैठणीची काठ आहे आणि भरपूर ॲक्सेसरीज वगैरे आहेत. आणि या सगळ्या डिझाईनच्या मागे जर क्रेडिट कोणाला द्यायचं असेल तर ती म्हणजे आमची कॉस्ट्युम डिझायनर देविका मांजरेकर आणि चॅनलच्या सिनियर एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर्स अंकिता तावडे आणि शमा. त्यांचं विजन आहे. त्यांनी हे असं बघितलं या कॅरेक्टरला की हा लग्नात अशा पद्धतीत दिसू शकतो. जितका रुबाबदार याचं व्यक्तिमत्व लिहिलेलं आहे तितकं उभं करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. ही मालिका लक्ष्मीच्या पावलांनी थोडीशी वेगळी स्टोरी आहे. म्हणजे आपण इतर मालिका बघतो त्याच्यामध्ये एक हिरो, हिरोईन, फॅमिली अशा पद्धतीत असतं, पण इथे 3 आहेत, 3 मुलं आहेत, 3 मुली आहेत. 3 मुलींची ही स्टोरी आहे. 3 मुली आणि त्यांची आई. ज्या आईला असं वाटत असतं की आपल्या 3 मुलींचं लग्न जे आहे ते एका श्रीमंत कुटुंबात व्हावं, श्रीमंत घरात व्हावं, आणि आम्ही 3 भाऊ, आम्ही श्रीमंत आहोत. तर आत्तापर्यंत तिने असा सगळा ट्रॅप सेट केलेला आहे आईने, संगीताने, की कसे आम्ही अडकू त्याच्यामध्ये, आणि त्या मार्गाने प्रवास सुरू आहे. बघूयात आता संगीता किती यशस्वी होते ते. पहिला टप्पा तर तिचा पार झालाय, कारण अद्वैत आणि कलाचं लग्न झालंय. लॅविश पद्धतीने दाखवल्याची तसं काही आम्हाला म्हणजे आता पूर्ण या जर्नीमध्ये म्हणजे आता तुमचं लग्न ह्याच्यामध्ये अजून काही ट्विस्ट टर्न्स पेक्षा म्हणजे ट्विस्ट अँड टर्न्स असणारच मालिकेत, पण असा काही धमाका छानसा पाहायला मिळेल का की अरे या लग्नात असंही काहीतरी होऊ शकतं किंवा लग्न अशाही पद्धतीने करू शकतो, अशी काही युनिक आयडिया या लग्नामधून आम्हाला काही वेगळी पाहायला मिळेल? लग्नाची आयडिया म्हणजे मुळात माझं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलेलं आहे ती मुलगीच पळून जाते. आता हा युनिकनेस म्हणावा की हा प्लॉटचा भाग आहे माहीत नाही मला, पण असं ते आहे. आणि आपण आजकाल इन्स्टावरती अनेक व्हायरल व्हिडिओज बघतो ना, की बऱ्याच गोष्टी ज्या आहेत. आता एक व्हिडिओ मी मध्ये बघितला होता, कुठल्या तरी राज्यातला होता, तो राज्य मला माहीत नाही, पण तिथे जो नवरदेव आहे तो त्याच्या बायकोला हार घालण्यापेक्षा, म्हणजे जी नवरी आहे तिच्या गळ्यात हार घालण्यापेक्षा तिच्या बहिणीच्या गळ्यात घालतो. हा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती बघितलेला आहे आणि तसंच या मालिकेत आपण पाहतोय. अशा पद्धतीचं ते आहे. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आता बोटात अंगठी जाणं हा जो प्रकार आहे, ह्या अशा इंस्टाग्राम व्हायरल व्हिडिओजमध्ये आपण अनेक अशा गोष्टी बघतो. त्यावेळेस पण आपल्याला त्याची गंमत वाटते की हे खरंच घडत असेल तर, खरंच घडलं तर हां मिळू शकतं. आत्तापर्यंत तर नियतीचे अनेक संकेत तुम्ही पाहिलेले आहेत. ते थोडेसे पचनी पडायला कदाचित जड जात असतील, पण तरीही मला माहिती आहे की ही मालिका आहे आणि मालिकेच्या विश्वात ह्या अशा पद्धतीनं स्टोरीज रंजक करून दाखवणं हे आमचं काम आहे आणि आम्ही एंटरटेन करण्याचा प्रयत्न करतोय.
तसं या मालिकेतून काही पाहिलं असं काही मिळणार आहे की या लग्न सोहळ्यात पूर्णपणे? लग्न सोहळ्यात कॉस्ट्युमच्या बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलंच की ज्या युनिक पद्धतीने कॉस्ट्युम डिझाईन केले गेलेले आहेत. इवन कलाचा कॉस्ट्युम जर तुम्ही बघितलात तर तिच्या साडीवरती पण एक काठ आहे जी खूप वेगळ्या पद्धतीची युनिक, आणि कलाला आपण आर्टिस्ट दाखवलेलं आहे या मालिकेत. त्याच्यामुळे ते सगळं विस्ट्युम्सच्या बाबतीमध्ये वापरलं गेलेलं आहे. आणि अशा पद्धतीच्या अनेक आयडियाज इथून पुढे कदाचित लोकांना हा जो आमचा लग्न सोहळा आहे पाहिल्यानंतर कदाचित हा ट्रेंड होऊ शकतो. आणि बेसिकली आपण छोट्या पडद्यावर चॉपरमधून अंगठी घालण्यापासून तसे बरेच वेगवेगळे सिक्वेन्स पाहिलेले आहेत. So तू ज्याकडे तू श्रीमंत दाखवलं, तुझी काही डिमांड आहे की नाही प्रोडक्शन वाल्यांना? काय कसली डिमांड? माझंही काहीतरी असं फारसं युनिक काहीतरी करा, चॉपर स्लाइडवर वगैरे असं काही? नाही, असं काही नाही आहे. माझं असं आहे की तुम्ही जे द्याल ते किती कन्व्हिक्शनने मी देऊ शकतो प्रेक्षकांपर्यंत, एवढंच माझं काम आहे. त्यांना सुचवणं किंवा काहीतरी असं जे माझ्या मनात आहे ते करायला लावणं हे मला काही जमत नाही. आतापर्यंत आम्ही अक्षरला एवढं ओळखतो, अक्षरला कशा पद्धतीच्या मुली आवडतात किंवा कशा पद्धतीची मुली त्याची म्हणतात माझ्या डोळ्यासमोर आहे? माझ्या डोळ्यात कशाच्या बाबतीत म्हणजे कामाच्या बाबतीत? खऱ्या आयुष्यात असं मी आत्ता त्या झोनमध्ये नाही आहे. काम सुरू आहे, प्रेक्षकांचं प्रेम मिळतं आहे, त्याच्यावरती फोकस आहे आणि कामावरती प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे त्या बाबतीत विचार तर काही नाही आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक मुलगी ही स्पेशल आहे. प्रत्येक मुलीमध्ये काही ना काहीतरी स्पेशल क्वालिटीज असतात, प्रत्येक व्यक्तीत असतात. मुलगी किंवा मुलगा असं म्हणायचं पण काही कारण नाही. म्हणजे त्याच्यामध्ये पण जेंडर डिफरन्सेस ठेवण्यात काही अर्थ नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. त्याच्यामुळे असं काही स्पेसिफिक असं नाही आहे की मुलींचं काय म्हणजे. आता ईशामध्ये कुठली गोष्ट एक म्हणतात ना मजेशीर आहे, गमतीशीर आहे, अशी कुठली गोष्ट आहे ईशामध्ये? ईशाच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या गमतीशीर आहेत. मुळात ती खूप स्पॉन्टेनियस आहे. म्हणजे तिला शांत बसवत नाही. अनेकदा गंमत जम्मत चालू असते तिची सेटवरती, आणि अख्ख्या सेटवरती काही ना काहीतरी गडबड गोंधळ हा तिचा कायम चालू असतो. आणि त्याच्यामुळे सेटवरती पण एक लाईव्हली वातावरण असतं कंटिन्युअसली. त्यामुळे ही तिच्यातली सुपर क्वालिटी असं मला वाटतं. माझ्यात पण मुळात आहे ना ती क्वालिटी, म्हणूनच माझ्या लक्षात आलं की ईशामध्ये पण ती आहे. त्यामुळेच आमचे पेअर कदाचित आवडते लोकांना. अजून काय सांगते पुढे लग्नानंतर किती एक्साइटमेंट, प्रेक्षकांना किती मनोरंजन पाहायला मिळणार आहे पूर्ण मालिका? मला प्रेक्षकांना फक्त एवढंच सांगायचं की ही फक्त सुरुवात आहे. म्हणजे आजपर्यंत आपण ज्या मालिका बघितलेल्या आहेत त्यांची स्टोरी जी आहे ती पटकन पहिल्या 1 आठवड्यात किंवा 1 महिन्यात सुरू होते आणि लगेच आपण विषयाला हात घालतो. लग्न तरी होतं त्यांचं. पण मला असं वाटतं ही मालिका जी आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही सुरू झाल्यापासून 2 महिने झालेले आहेत आणि लग्नाचा हा खूप मोठा टप्पा आत्ता आलेला आहे. आणि लग्नाच्या या टप्प्यापर्यंत या मालिकेचा अख्खा सेटअप होता असं मला वाटतं. कारण आत्तापर्यंत हिरोची फॅमिली, चांदेकर फॅमिली, त्यांचे काय इक्वेशन्स आहेत हे तितके आलेले नाही आहेत बाहेर. प्रेक्षकांच्या मनात पण अनेक प्रश्न असायचे हे 60 भाग होईपर्यंत की काय नक्की म्हणणं. इव्हेंच्युअली कला जी आहे ती चांदेकरांच्या घरात येणार आहे आणि तशी ती स्टोरी उलगडत जाणार आहे पुढे. आणि ज्या अर्थी आत्ता लग्न झालं आहे तर मला असं वाटतं की हा प्रॉपर सेटअप झालेला आहे. 2 कॉन्ट्राडिक्टरी कॅरेक्टर्स जे एकमेकांबरोबर एक क्षणही थांबू शकत नाहीत ते एका लग्नाच्या कंडिशनमध्ये, क्रायसिसमध्ये आलेले आहेत. आणि आता इथून पुढे संसार करतील की नाही, काय करतील, एकमेकांशी पटवून घेतील की नाही, प्रेमात पडतील का एकमेकांच्या, असे अनेक प्रश्न आहेत. आणि याच्याशिवायही फॅमिलीतले बाकीचे मेंबर्स जे आहेत ते काही कुरघोडी करतील का आणि त्यांना सुखाने संसार करू देतील का, असे अनेक प्रश्न आहेत जे माझ्या मनात येतात. तर डेफिनेटली प्रेक्षकांच्या मनात येतच असतील. सुखाने करू नये कारण की तरच ती मजा आहे. मालिका म्हटली तर ड्रामा तर पाहिजेच, त्याच्याशिवाय मजा नाही खरं तर. पण आम्हाला तुला विलन मध्येही बघायला आवडेल. हो, मलाही आवडेल विलन भूमिका करायला. मीही खूप एक्सायटेड आहे. असा कधी चान्स मिळतोय माहिती नाही, पण ज्या क्षणी मिळेल त्या क्षणी मी नाही म्हणणार नाही, मी करेन. थँक्यू सो मच पूजा, तू या सेटवरती आलीस, इंटरव्ह्यू घेतलास. थँक्यू.